मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. तर कसा आहे आज आनंद? भुंगा आणि सर्जाने आपल्याला आता हिंदकेसरी मैदानात म्हणजे मालशिरस मैदानात गुलाला ठेवलेलं आहे, त्याच्यात आनंद काय सांगाल तुमचा? आनंद व्यक्त करण्यापेक्षा जी गटाला जे आमच्या थोडा भुंगा आणि सर्जाचा जो अपघात झाला त्या अपघातामध्ये नंदी आमचे सुखरूप आहेत, त्याच्यामध्ये आम्ही समाधान आहे. कारण की इथे आल्यानंतर असंख्य प्रेक्षकांचं मन त्या जोडीवरती होतं आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये होतं का ही जोडी A1 गाडी पळणार, पण कुठेतरी नजर लागली आणि दुखापत झाली. त्याच्यामध्ये आम्ही आमच्यावरती आणि भुंगावरती प्रेम करणाऱ्या असंख्य चाहता वर्ग आणि आई एकविरेचा आशीर्वाद आहे म्हणून आमचे दोन्ही नंदी सुखरूप आहेत आणि फायनलला आम्ही पात्र ठरलो, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहेत. जेव्हा पण ही गाडी पळते बिनजोड असो किंवा 3 फेऱ्यांचा असो तेव्हा नक्कीच या गाडीला भरपूर वेग असतो. त्यामध्ये दोन्ही पळणारे नंदी आहेत, जो तो आपला खांदा सांभाळतो आणि त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. जेव्हा ही एक जोत्यात येईल तेव्हा 100% ही चांगलीच पळणार. आणि भुंगाच्या जिद्दीबद्दल काय सांगाल? आज थोडासा दुखापत्तीमध्ये होता तरी पण तो मालकाच्या आणि फॅनच्या नावासाठी पळतोय. मी एवढंच बोलेल, आज तो पळतोय खास त्याच्या चाहत्यांसाठीच पळतोय, बाकी ना मालकासाठी पळत नाही काय नाही. त्याच्यावरती प्रेम करणारा जो चाहता वर्ग आहे तो खास त्यांच्यासाठीच पळणार आहे आज. आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोला? सुंदर मैदान आयोजित केलं आहे. आज नामांकित मैदान आहे, 40 वर्षाची परंपरा आहे. मी अभिनंदन करेल ह्या सर्व मालशिरसचे, ही कमिटी, ही ग्रामस्थ सगळ्यांचं अभिनंदन करेल. सुंदर असं आयोजन केलं आहे त्यांनी. भुंगाकडून एखादी अशी गोष्ट तुम्ही जे शिकले असाल? काय नाही, भुंगाकडून काहीच नाही. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जे प्रेम दिले त्यांनी तेच प्रेम आयुष्यभर असंच राहू दे सगळ्यांचं, हेच अपेक्षा करतो. आणि भुंगाने आतापर्यंत तुम्हाला काय दिलेलं आहे? काय हेच सगळं तुमच्यासारखे मित्र म्हणजे तुम्ही कशाला माझ्याकडे आले असते? भुंगामुळे तुम्ही माझ्याकडे आलेत, हेच सगळं दिलं, अजून काय? बरोबर आहे दादा. तर दादा मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला देखील फायनलसाठी जायचं आहे. फायनलला जेवढ्या गाड्या राहिल्या सगळ्यांना सुरुवातीलाच सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. नक्कीच, कारण की आज आपण गुलालात तर राहणार होतो. 100% जेवढ्या इथे हिंदकेसरी म्हणून फायनल पात्र ठरले त्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो. आपली किती तासामध्ये गाडी पळणार आहे? 7 नंबर तासामध्ये गाडी लागले, पण आता मला कळालं 7 नंबर तासामध्ये गाडी पळेल आपली. मग काय मनात काय नाही, शेवटी नंदी पळणार आहेत. थोडे अपघात नसता घडला तर छाती ठोकपणे सांगितलं असता काय घडणार आहे, पण थोडे अपघात घडलाय त्याच्यामुळे जरा मन थोडं आतून खातोय. बैलाला दुखापत असताना थोडं मन हे होतंय, पण अपघात नसता घडला तर माहिती ना, मी छाती ठोक सांगतो, मग तसंच घडून दाखवतो, तसंच घडलं असतं. फॅनचा आशीर्वाद आहे त्यामुळे बैलाला तेवढी काही त्यांच्या आशीर्वादामध्येच तो आज सुखरूप आहे आणि आई एकविरेचा माझ्यावरती आणि भुंगावरती आशीर्वाद आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद.